धन्यवाद धन्यवाद। सन्माननीय दीपक बिळणकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आले। जोरदार टाळ्या त्यांना वाजवा। उदंड आयुष्य त्यांना लाभू दे, ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। पक्वाची चाट जरा द्या, पेटीचा थोडा कमी करा। माझ्या समोर बसलेले माझे परममित्र सन्माननीय
आमचे भाऊजी या ठिकाणी मेस्त्री भाऊजी आले, सर्वांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. सगळे माझ्या ओळखीचे आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, त्याच्यामुळे ह्या जागेवरून तुम्हाला सर्वांना चरण वंदन करतो, तुमचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो. आणि संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावची ग्रामदेवता श्री आई महालक्ष्मी, आई माडका देवी, श्री स्वयंभू, श्री विद्या देवी आणि दत्तात्रयाच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी मातृदेवता, पितृदेवता, माझ्या जमलेल्या भजन रसिक मायबाप यांच्या सर्वांच्या मातृदेवता, पितृदेवता या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन जमलेले माझे सर्व भजन रसिक मायबाप, त्याचप्रमाणे जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी या जागेवरून तुम्हाला सर्वांना चरण वंदन करतो, तुमचा आशीर्वाद घेतो. आणि महाराष्ट्राचा राजदैवत, विजयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, छत्रपती संभाजीराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन रंगदेवतेला अभिवादन करतो. आणि आमने सामने 2020 जंगीच्या बरोबरीला सुरुवात करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे जोडीवाले बुवा सन्माननीय जनार्दन पेडणेकर, मृदुंगमणी आकाश सावंत, तबलावादक विश्वास पेडणेकर आणि माझी संपूर्ण भजन मंडळी, त्याचप्रमाणे माझी संपूर्ण भजन मंडळी घनश्याम मेस्त्री आणि सर्वे सहदेव सावंत आणि भजन मंडळी सर्वांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. खरोखरच मुंबई सारख्या नगरीमध्ये ज्यावेळी आम्ही भजन करायला येतो त्यावेळी खरोखरच तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहिल्यानंतर ऊर भरून येतो, आनंद वाटतो. गेल्या वर्षी याच रंगमंचावर आमचे पेडणेकर बुवा येऊन गेले, भजन अर्धवट राहिलं, ते पुरं करण्यासाठी आले आहेत. याच आपण अर्धवट ठेवून घरात जातात काय माहित नाही. म्हणजे खरोखर चांगले बुवा आहेत, प्रश्नच नाही. मनोरंजन अगदी दिलखुलासपणे करणारे आहेत, काय प्रश्नच नाही. फक्त प्रॉब्लेम बुवा एकच आहे, ते केस वाढवलाच ना, केस जे उडवतात ना असे उडवतात. माका वाटतं 10-12 टेंबर तरी आजूबाजूक जायताच ना. आली मी म्हणजे त्यांच्या मंडळीतले बरेच जण असे खांदवतात, म्हणजे बसले की बदनाक माका संशय येता. बुवा लक्षात दिला जरा ते साफ करून येत, बाकी सगळा प्रश्नच नाही. आकाश तेवढं जरा बघा काय ठीक आहे. एक मनोरंजन मजा 100% होणार, काळजी करण्याचं कारण नाही. डोंट वरी, बी हॅपी, नो प्रॉब्लेम. बरोबर ना, काय चिंता करायची नाही. मनोरंजन 100% करणार आहे. या ठिकाणी कोण रतनमाया वेलफेअर सोसायटीचे कार्यकर्ते, सोसायटी यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. बरोबरच कार्यकर्ते किती आहेत त्याच्यापेक्षा एकजूट बुवा काय त्याला जास्त महत्व आहे. कारण शून्यातून शून्य गेलं उत्तर येतं शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तर येतं शून्य. आणि या ठिकाणी रतनमाया वेलफेअर सारखी सोसायटी भेटली, हेच आमचं खरं पुण्य, हेच आमचं खरं पुण्य, हेच आमचं खरं पुण्य. या ठिकाणी आमचे पाहुणे ढवण काका आले आहेत, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण वाजवा. अतिशय सुंदर असं साऊंड सर्व्हिस म्हणजे या ठिकाणी आम्हाला लाभलाय. मी आता एवढा प्रवास करून आलोय, पण खरोखर काका तुम्हाला धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्या माझ्या साऊंड साठी वाजवा. कारण काय मंडळी, प्रत्येक मनुष्य आपलं काम करत असताना 4 पैसे त्या धंद्यातून आपल्याला मिळावे म्हणून प्रत्येकाची धडपड असते, नाही का. एखादा डॉक्टर ज्यावेळी रोज सकाळी आंघोळ झाली
की ज्यावेळी परमेश्वराच्या समोर जातो त्यावेळी भगवंताला नमस्कार करतो आणि सांगतो, परमेश्वरा आज कोणतरी माझ्या आजूबाजूला 4 माणसं आजारी पडावी, माझ्याकडे पेशंट म्हणून यावे आणि मला त्याच्यातून 4 पैसे मिळावे. बरोबर ना, त्याचा हेतू असतो. एखादा वकील आंघोळ झाले की रोज प्रार्थना करताना बुवा विचार करतो की वाटेत जाता जाता कोणाचं तरी भांडण व्हावं आणि ती केस माझ्यापर्यंत यावी आणि त्याच्यातून मला 4 पैसे मिळावे. पण एकमेव असा असेल व्यक्ती की रोज उठल्यावर आंघोळ झाली की प्रार्थना करतो की भगवंता माझ्या या जोगेश्वरीमध्ये कोणाचे तरी काहीतरी चांगलं शुभ कार्य व्हावं, एखादी पूजा व्हावी, एखादा कुठला तरी उत्सव व्हावा, एखादा काहीतरी चांगला कार्यक्रम व्हावा आणि मला त्या ठिकाणी साऊंड लावण्याचा अधिकार मिळावा, हा विचार करणार फक्त एक माझा साऊंडवाला असतो. आणि म्हणून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. सदैव चांगल्या कार्याची अपेक्षा करणारा व्यक्ती. आणि म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. बाकी बुवानी बऱ्यापैकी काय काय सांगितलंय, 100% बुवा आपण त्या विषयावर बोलणार, काय चिंता करण्याचं कारण नाही. चांगले बुवा आहेत. बुवानी या ठिकाणी अनेक मुद्दे दिलेले आहेत, आपण 100% बोलूया. आपण पहिलं परमेश्वराचं भजन. तामनकर बोया, नमस्कार. वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना वक्रतुंड शिवकुमार गणपती प्रथम वंदना तुलाही थोर तू दयागना. प्रथम वंदना तुलाही थोर तू दयागना. रिद्धी सिद्धी सेवा करती तुझीच रे विनायका.
सरस्वती सुरवर पूजती सरस्वती सुरवर पूजती तुलाच हे गणनायका तुलाच हे गणनायका हो प्रसन्न मंगलमय हे पतित पावना सर्व मंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरिमना पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम श्री जगद्गुरु दत्तात्रय श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री लिंगेश्वर श्री सत्यनारायण हरिहर श्री महालक्ष्मी श्री माणकादेवी श्री विद्यादेवी श्री पावनाईदेवी श्री मुंबादेवी श्री अनुभवनीदेवी श्री काळंबादेवी भराडीदेवी माते तुझा जय जय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गोपानाथ कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत कदमवंता सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण हॅलो 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 मॉनिटरला आवाज द्या जरा. हॅलो 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 धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय माझे परममित्र राजेश नारकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. ईश्वरजनी प्रार्थना करतो, बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे ढवण पाहुणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. ईश्वरजनी प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद.
या ठिकाणी खरोखरच रतनमाया वेलफेअर सोसायटी शिव टेकडी यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि त्यानिमित्त या ठिकाणी हा हरिनामाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो, कारण मुंबई सारख्या नगरीमध्ये आज आपण हे भजन या ठिकाणी जपण्याचा कार्यक्रम केलेला आहे. खरोखरच भजनासारखं पवित्र कार्य दुसरं नाहीये आणि ते तुम्ही वर्षानुवर्ष या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त या ठिकाणी करता. खरोखर एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी झाल्या पाहिजेत. कारण भजन अक्षर 3 आहेत. भजन, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे. भजन अक्षराचं अनेक बुवानी, अनेक महात्म्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. कोण सांगतोय भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जन माणसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणं, त्याचं नाव भजन आहे. दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे भजन आहे. बरोबर ना? आणि म्हणून या ठिकाणी हा डबल बारीचा कार्यक्रम आहे, 2020चा कार्यक्रम आहे. आमने सामने एक एक गाणं आमचं होत आहे. आता बुवानी पहिली सुरुवात या ठिकाणी नोटेशन घेतलं, प्रार्थना आणि भजन, आणि त्या भजनामध्ये बुवानी मगाशी बऱ्यापैकी काय काय सांगितलं. मुलींना सांगितलं की मुलीनो, तुम्हाला पावडर लावायची असेल तर तुम्ही कितीही लावा. किती म्हणजे तोंडभर, म्हणजे दिसताना इतकी लाव सांगतात की म्हणजे जेवढी गरजेची आहे तेवढी लावा म्हणा ना. तुम्हाला किती लावची ती लावा. तुम्हाला काम जमत असले तर करा. अरे काय सांगला नाही, शिकायचं असलं तर शिका. बरोबर ना? पण आई वडिलांची लज्जेने मान खाली जाईल असं कृत्य करू नका. 100% बरोबर आहे, 100%. प्रत्येक मुलीने आणि मुलाने या कलियुगामध्ये हा आदर्श घ्यायला पाहिजे की आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करतात. खरोखरच आपल्या हृदयाचा तुकडा म्हणून आपल्या मुलांना आपण वाढवतो. 18, 20, 22, 25, 27 वर्षाची मुलगी पोटचा गोळा म्हणून वाढवतात आणि क्षणार्धामध्ये परपुरुषाचा हात धरून एखादी मुलगी ज्यावेळी जाते ना, आणि त्याच्यानंतर आई वडिलांना जे दुःख त्या ठिकाणी जे होतं ते अतिशय महान दुःख असतं. आणि म्हणून बुवानी सांगितलंय 100% सत्य आहे. प्रत्येक मुलाने मुलीने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की माझा जन्म कशासाठी झालाय, मला आई वडिलाने लहानाचं मोठं कशासाठी केलंय, याचा आदर जर आई वडिलांचा आपण ठेवायचा असेल तर प्रत्येकाने खरोखरच आई वडिलांचा आदर करा, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा. फक्त बुवानी सांगितलं की तुम्हाला काम जमत नसले करू नका, तुम्ही करू जाणारच की काय? त्यांचं काम काय तुम्ही करणार आहात? महिलांना 50% आरक्षण आणि लाडक्या बहिणी आहे ना, आहे ते आहे बरोबर, गव्हर्नमेंट देत आहे, घ्यायचा प्रश्नच नाही. हो 1500चे 2100 झाले बरोबर ना, उद्या 3000 होतील, घेत जावा तुम्ही बिंदास, काय घेऊ हरकत नाही. मध्ये बुवानी पण प्रयत्न केला नाही होतो, मिशी काढला नाही होती थोडे दिवस, लाईनीत जाऊन होते तिकडे फॉर्म भरून, पण झाला काय बुवा झाल्यामुळे बऱ्याच जणांनी ओळखला नाही. अरे मला लय जाणार जर भेटले लाईनीत ना पळालेत बाहेर, हे सुगट नाही वाढवलेले, ती स्कीम घेऊचा त्यांचा विचार होतो, नाही ना मिळाला बुवा, लय प्रयत्न केला नाही. तो जो देणार होतो ना, ते फॉर्म भरणार होते का नुसतं सोकरी आय लव्ह यू, त्याका पण बरा वाटत का देऊन टाकूया असं म्हणतो, पण नंतर बातमी आली की ठीक आहे. एक मनोरंजन, काही गोष्टी बुवाने चांगल्या सांगण्याचा प्रयत्न केला, बुवा ते भारी सांगल्या तिघांचा काय. त्या एक दारुडो होतो, त्याका जेवढी वर्षभर दारू लागत तेवढी दिलेली,
त्याच्यानंतर दुसरं कोण गुटखेवालो, त्याका वर्षभर पुरणारा गुटखा, त्याच्यानंतर सिगारेट वालो, त्याका वर्षभर पुरणारे सिगारेट, दोघे मेले. दारूवालो पिऊन पिऊन मेलो आणि तो गुटखेवालो काय आलो खंगत दिलो होतो. हा आणि सिगारेट वालो जशाक तर जो बसलेलो का तर माचीच दिलेली नाही, माची शेणी ठेवला नाही आपल्या खिशात. तो शोधित होतो जनार्दन पेडणेकर कधी गावता, पण यांनी केस वाढवल्यामुळे त्याला माहिती नाही. पुण्यात ना जायत पण त्याला ओळखोक होतो. मला माची जनच्या खिशात होतो, बुवांग ओळख ना तो केस वाढवले. भारी बुवा, चांगला चांगलाच. आणि काय त्या याचा पण भारी सांगला रे. काय पूर्वी लहानपणी आईच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या गाल ओढायच्या बुवांच्या. काय गुलामाची अपेक्षा बघा हो. म्हणजे तेव्हा लहान असताना वडीत ना, आता तर का अपेक्षा बायकोन पण कोणाक तरी सांगायचा 2 दिवस माझं नेऊन ठेवू तिकडे म्हणून. चावटपणा झाली होती तुमची. हा काय ह्या वयात आता तुम्ही ही अपेक्षा करता. उद्या सांगतोय वैनिक फोन करतोय मी इकडे भजनाक पाठवताच, पण त्याची अपेक्षा वाढली होती म्हणून. ठीक आहे. मनोरंजन बुवा काय आहे, मनोरंजन करायचं म्हटलं की अनेक गोष्टी असतात नाही का. असाच बुवा एक आमच्याकडे वयोवृद्ध माणूस, तब्येतीने अगदी भरपूर वय झालं आणि अगदी त्याला दिसायचं कमी झालं, अगदी अंथरुणाला खेळला. आता अंथरुणाला खेळल्यानंतर बरेच लोक त्याला बघायला त्यांना आली. बरेच लोक त्या आमच्या आजूबाजूच्या सगळे लोक आली, महिला सगळ्या यायला लागल्या. मग त्यांची मिसेस जी होती ना म्हातारी, ती म्हणते हो हो जरा डोळे उघडा, बघा बघा ही बघा या चंद्राईला बघा, हो जरा जरा बघा या सकलाईला बघा, गो गो त्या शेवंता पण हिला, हो जरा डोळे उघडा. म्हाताऱ्याक दिसत नव्हता तरी सुद्धा मनातनं हळूच म्हणता, गो जेव्हा म्हणालो बघूचा होता तेव्हा माका वर डोळे करूक दिलेच नाही, आणि आता म्हणालो माका काय दिसत नाही तेव्हा सांगता ह्याका बघा आणि त्याका बघा. बरोबर ना. हा दागिनं 16 तोळा काय बुवा मेहनतीचं फळ असतं. बरोबर ना. बरोबर. हा कशी वाळू काढताव ना गावात, आमच्या मनीषला विचार काय करूचा लागता, खालनावून वारणावून. बरोबर ना. त्याच्यात उभा व्हायचा लागता बुवा, तेव्हा पैसे मिळतात. ठीक आहे. चांगली गोष्ट बुवा. सोनं म्हणजे काय सर्वस्व नाही. बरोबर ना. सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसं जपायला शिकलं पाहिजे. बरोबर ना. सोन्यासारखी माणसं जपायला शिकलं पाहिजे. सोनं काय आज आहे उद्या असेल परवा नसेल. बरोबर ना. माणसं जपायला शिकली पाहिजे, कारण तीच सोन्यापेक्षाही महान आहेत. हे बघा माझी मित्रमंडळी एवढं प्रेम बुवा माझ्यावर करतात. मुंबईच्या महानगरीत कुठेही भजन असू दे, हे तुम्हाला आल्याशिवाय दिसणार नाही. कुठेही बघा तुम्ही, हे प्रेम आहे आणि हा आदर आपल्याला एवढंच बुवा असलं पाहिजे. बाकी काय नाही हो. जीवनामध्ये पैसे येतील जातील. बरोबर ना. आणि म्हणून या ठिकाणी हा डबलबारीचा सामना आहे. भजनरूपी सेवेसाठी मला निमंत्रित केलं. खरंच सांगतो या ठिकाणी या भजनाची सुरुवात ओम नावाच्या ध्वनीमधून झालेली आहे. प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्फुरण जागरण ओम ब्रह्मे म्हणून. या पहिलं सर्व शून्यमय होतं आणि पहिला ह्या पृथ्वीवर ओम नावाचा ध्वनी निर्माण झाला आणि त्या ध्वनीमधून आदिमाया शक्तीची बुवा निर्मिती झाली आणि त्या आदिमाई शक्तीपासून 3 देव निर्माण झाले, ब्रह्म विष्णू आणि महेश. आणि त्या 3 देवापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर, विष्णू पुरवठा मंत्री आणि शंकरराव स्मशान मंत्री. 3 देवांकडे 3 घाती. आणि हे बुवा अध्यात्म आहे. लक्षात दिला. ते गालाचे गुच्छ बिच्चे काय गालाचे घेऊन ते बाजूक ठेवूया बुवा, त्या सांगतात आपल्याक नंतर. पण पहिल्या आधी देवाबद्दल चांगलं काहीतरी भजनाबद्दल आपण बुवा लोकांना द्यायला पाहिजे. बरोबर ना. या ठिकाणी अनेक वर्ष बघा हे माया ना रतन माया वेलफेअर सोसायटी या ठिकाणी कार्य करत आहेत. खरोखर एकदा पणापासून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते, कारण या व्यस्त
ह्या मुंबईमध्ये असे कार्यक्रम करणे म्हणजे साधी गोष्ट नाही बुवा. गावी आपण 100% करू शकतो, कारण गावी आपलं राज्य असतं. आपण कधीही उठू शकतो, मनाला येईल तेव्हा. एखाद्या दिवशी नाही बाहेर जायचं, झोपू शकतो. मुंबईमध्ये तसं नाही, प्रत्येक गोष्टीला टाइम ठरलेला आहे, बरोबर ना. आणि म्हणून मी लाख लाख धन्यवाद या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना देतो. तुम्हाला परमेश्वराने शक्ती द्यावी, ताकद द्यावी आणि या रंगमंचावर ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य असे कार्यक्रम सादर व्हावे असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पहिलं भजन सादर करतोय. धन्यवाद.